नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर सँडविच बरेच जण खाल्ले असाल तुम्ही, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीत सँडविच कसं बनवायचं आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा त्याला कसा घेऊन यायचा हा व्हिडिओ मी आज इथं शेअर करत आहे। तर इथं मी पनीर चीज, तंदुरी पनीर चीज सँडविच बनवणार आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे, हे पिझ्झा टॉपिंग्स आहे। या ठिकाणी तुम्ही तंदुरी पिझ्झा जरी घेतला तरी चालेल त्याची ग्रेव्ही म्हणून। आणि हे चीज आहे, ब्रेड, तूप, कोथिंबीर, एक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेले आहेत आणि पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत। मी थोडासा सॉस पण यूज करणार आहे, टोमॅटो सॉस। तर त्यासाठी आधी आपण इथं पनीरला या जे हे आहे पिझ्झा टॉपिंग जे आहे प्युरी त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही तंदुरी पिझ्झा टॉपिंग जरी वापरला त्याची ही पेस्ट तरी चालेल। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग बनवायला घेऊया चीज तंदुरी पनीर विथ चीज सँडविच। तर तुम्हाला हिरवी मिरची ॲड करायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता। त्याचबरोबर मी इथं थोडंसं काळी मिरी पावडर घेतलेली आहे आणि हलकंसं मीठ यूज करणार आहे। तर अगोदर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ। मी मुलं खाणार आहेत त्यामुळं मिरची घेतलेली नाही। तर हे जे भांडं आहे यात मी अगोदर टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची जर तुम्ही यूज करत असाल तर हिरवी मिरची ॲड करणार आहे। त्याचबरोबर कोथिंबीर पण ॲड करणार आहे यात। हे सगळं ॲड करून मिक्स करून ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला फटाफट 5 मिनिटात आपले सँडविच तयार होतील। आता यात मी टाकणार आहे थोडंसं किंचित मीठ, जास्त मीठ यूज करणार नाही कारण या पिझ्झा टॉपिंग्समध्ये मीठ असतं ऑलरेडी। तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। मी हलकंसं तुम्हाला दाखवते किती टाकते। हे बघा, एक चुटकीच आहे इतकंच मीठ टाकणार आहे। यात आता काळी मिरी पावडर टाकणार आहे मी थोडेसे। आता जितकं मीठ घेतली त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, त्याच्या डबल जरी म्हणलात तरी चालेल। तुम्हाला चाट मसाला वगैरे टाकायची काही गरज नाही कारण ऑलरेडी सगळं असतं या पिझ्झा टॉपिंग्समध्ये। तर आता हे मी मिक्स करून घेते छानपैकी। आता आपण सोबतच पनीर पण मिक्स करून घेऊ। हे जे आहे पिझ्झा टॉपिंग्स हे मी काढून घेते प्लेटमध्ये। हे तुम्ही एक वेळेस आणलात की चालतं बरेच दिवस पिझ्झा परत सँडविच बनवायला। हे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही यूज करू शकता। हवं असेल तर आणखीन लागलंच तर आपण नंतर घेऊया। आता याला मी मिक्स करणार आहे पनीरला याच्यामध्ये। तर याला मी मिक्स करून घेते। पिझ्झा टॉपिंग्सचं तुम्हाला छोटं पाऊच पण मिळतं 45 रुपीजचं आणि हे 90 रुपीजला आहे। मला हे जास्त परवडेबल वाटलं म्हणून मी हे आणले। तुम्हाला जर कमी आणायचं असेल तर तुम्ही 45चं पण आणू शकता, पाऊच असतं छोटंसं। चला मग आता हे रेडी झालेलं आहे सगळं। आता आपण सँडविच बनवायला तयार करूया। तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे। पॅन अगोदर गरम होऊ देते छानपैकी। आता आपण याला थोडंसं तूप लावून घेणार आहोत पॅनला। ब्रेड तुम्ही कुठलाही यूज करा पण थोडंसं फ्रेश असेल तर छान होईल, म्हणजे खायला पण मजा येते। जर ब्रेड शिळा असेल तर व्यवस्थित लागत नाही। एखाद्या दिवसाचा चालेल असं काही नाही। तर मी एकदम 2 सँडविच बनवणार आहे।
तर आपला तवा हे गरम झालेला आहे. याच्यावरती आता मी तूप लावून घेते. तूप माझं मेल्ट केलेलं नाही आहे. आता याच्यावरती टाकल्यानंतर मेल्ट होऊन जाईल. काही मेल्ट करायची पण गरज नाही. हे असं मी तूप लावून घेते. जास्त क्रिस्पीपणा येण्यासाठी अगोदर आपल्याला आता गॅस मी एकदम मीडियम म्हणजे छोटा करते, जेणेकरून आपले जे हे ब्रेड आहेत ते करपून जाऊ नये म्हणून. थोडंसं मी या तुपाला मेल्ट करून घेते. आपल्याला पुढं पण लावायचं आहे. तर आता तूप लावलेलं आहे. आता हे मी ब्रेड ठेवणार आहे. गॅस माझा पूर्ण मीडियम म्हणजे लो फ्लेमवरती आहे. याला थोडंसं क्रिस्पीपणा येण्यासाठी अगोदर याला गरम करून घेणार आहोत आपण. छान असा क्रिस्पीपणा येतो यात. थोडंसं भाजणार आहे. तोपर्यंतच मी बाकीचे पण जे आहे हे केचप आहे, केचप लावून घेते हलकंसं. आता मी केचप लावलेलं आहे. हलकं कुठंतरी लागेल असं लावलेलं आहे. यात मी थोडंसं चीज टाकणार आहे. तुम्हाला मेयोनेज लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, पण मी इथं चीज यूज करते त्यामुळे मेयोनेजला स्किप केलेलं आहे. आता यावरती आपण दोनच सँडविच बनवणार आहोत. याला फिरवून ठेवूया म्हणजे हे एका साईडनी भाजलेलं आहे. थोडंसं ही जी साईड आहे साईडची ती भाजलेली नाही, हे बघा, ती भाजून जाईल तोपर्यंत. त्यामुळे एकदम 2 सँडविच आपले तयार होतील. तर एकाच याच्यावरती मी एका साईडला ठेवणार आहे. 2 मी ठेवणार नाही, 2 ह्याच्यावरती ब्रेडवरती 2 ब्रेडवरतीच ठेवणार आहे चीज. आता आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण या 2 ब्रेडवरती, ज्यावरती आपण चीज ठेवलोय त्यावरती, विदाउट सँडविच भांडं नसलं तरी चालतं, तुम्ही असं सुद्धा बनवू शकता मस्तपैकी छान सँडविच. तर याच्यावरती थोडासा टोमॅटो कांद्याचं जे मिश्रण होतं ते मी ठेवते. या साईडला पण ठेवते. हे या ब्रेडवरती मी यासाठी ठेवत नाही, कारण आपल्याला हे ब्रेड याच्यावरती झाकायचं आहे. आता जे हे पनीरचे जे तुकडे केलेले आहेत मिक्स पिझ्झा टॉपिंग्समध्ये, त्याला पण मी याच्यावरती ठेवते. तुम्हाला जर हे तुकडे करायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट असे चाप करू शकता कांदा आणि टोमॅटोचे. यात तुम्ही गाजर ॲड करा, शिमला मिरच ॲड करा किंवा काकडी ॲड करा, चालेल. काही तुमच्या ज्या मनानुसार सोयीस्कर वाटतील भाज्या त्या तुम्ही यूज करू शकता. भरभरून असं पनीर घातलेलं आहे यात. आता परत याच्यावरती हलकंसं चीज जाईल. बघा, भरपूर चीज टाकलेलं आहे. आता याला मी झाकणार आहे याच्यावरती. हे बघा, असं जेव्हा आपण झाकतो त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला एक हे घ्यायचं आहे. याला थोडं सेंटर करू आपण, म्हणजे हे करपणार नाही छानपैकी. आणि एक चमचा घ्या किंवा एक प्लेट घ्या किंवा असं उलटणं घ्या, त्याच्याने असं थोडं हलके हाताने प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे बाहेर पण येणार नाही आतलं आणि एकदम क्रिस्पीपणा पण येईल ह्यात. म्हणून फक्त प्रेस करून 1 सेकंड पण, 1 मिनिट पण लागणार नाही, अर्धा मिनिट ठेवायचं आहे फक्त, कारण ऑलरेडी आपले टोस्ट हे भाजलेले आहेत म्हणून. आता पलटी करून परत एक वेळेस याला भाजून घ्यायचं आहे. मी व्हिडिओ स्किप केलेला नाही मुद्दाम. बघा किती क्रिस्पीपणा आलेला आहे.
मस्त असे हे आपले सँडविच तयार झालेले आहेत. तर याला आता मी सेंटरमधून क्रॉस कट करून घेते एका चाकूच्या साहाय्याने, किंवा असं जरी दिलात तुम्ही खायला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपला तंदुरी पनीर विथ चीज हा सँडविच तयार झालेला आहे. एकदम क्रिस्पी मस्त छान. तर करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.